हवा बहुत तेज चल रहा है अजीत राव, टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी। सोमे गोबेंनी बोललेलं उत्तर मी देत नाही, सोमे गोबेंनी बोललेलं उत्तर मी देत नाही। त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत। इतकं नामर्द सरकार आणि नामर्द उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते। फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जे लटपट आहेत ते का आमच्यावर बोलणार? आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही बोलू नका, पोलीस पडणार अशा पद्धतीचा संजय राऊतांनी वक्तव्य सभेमध्ये तुम्ही अमोल कोल्हेंना जे चॅलेंज दिलं होतं, सोमे गोबेंनी बोललेलं उत्तर मी देत नाही। कर्जमाफीची त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का। ज्याने गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्याने आमच्यावर बोलूच नाही। आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही। सोमे गोमे कोण हे 2024ला कळेल, हे मी वारंवार सांगतो आहे। या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत। त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही। इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते। डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो आहे, डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते, डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने जे लटपट आहेत ते का आमच्यावर बोलणार? त्याने बोलूच नाही।